ज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान जे आहे त्याला ज्ञान म्हणत नाही, तर समर्थ म्हणतात जे परमात्म्याच्या प्राप्तीच्या संदर्भात आहे त्यालाच ज्ञान म्हणावं आणि ज्ञान म्हणून ओळखावं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की अज्ञानाकडे गेलो तर अज्ञानच मिळणार, भिकाऱ्याकडे गेलो तर तो काय देणार, असं म्हणून त्यांनी बरंच म्हटलंय. अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैचे सापडतील ज्ञान, करंटे असं करंट्याचे दर्शन, होता भाग्य कैचे. जो जशापाशी जातो त्याला तसंच प्राप्त होतं. रोग्यापाशी रोगी गेला, तेथे कैचे आरोग्य त्याला. निर्वाळा यासी निर्वाळाला पाठी कैची, मला पिशाच्या पाशी पिशाच्चे गेले, तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्तास उन्मत्त भेटले, त्यास समजवी कवणू. अशा प्रकारे ते म्हणतात की अबद्ध जो आहे त्याच्याजवळ बद्ध गेला, भिकाऱ्याजवळ भिकारी गेला, दीक्षाहीनाजवळ दीक्षा मागायला गेला, कृष्ण पक्षामध्ये उजेडाची अपेक्षा करू लागला, बद्धाला बद्ध भेटला तर तो काही सिद्ध व्हायचा नाही. तसंच देहापासी गेला देही, जो देह हाच परमात्मा आहे असं मानतो त्याच्याजवळ जर देहात्मभावाने जगणारा त्याच्याजवळ गेला तर तो कैसेनी होईल विदेही, तर तो तरी कसा विदेही होईल. म्हणून ज्ञाना वाचून नाही ज्ञानमार्ग, म्हणून ते म्हणतात ज्ञानाच्या मार्गाकरता ज्ञात्याकडे गेलं पाहिजे, ज्ञात्याशिवाय ज्ञानाचा मार्ग नाही. आणि म्हणून ज्ञाता पाहावा आणि त्याचा अनुग्रह घ्यावा. आता ज्ञाता भेटेल तेव्हा भेटेल, अनुग्रह मिळेल तेव्हा मिळेल, पण त्यांना आपल्याला सांगायचं आहे ते एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला आता समर्थ म्हणतात मीच सांगतो की काय ब्रह्मज्ञान आहे, काय टाकावं, काय स्वीकारावं, हे सांगायचं काम म्हणाले मीच करतो. म्हणून ते म्हणतात ब्रह्मज्ञानापाशी जाऊन करायचा उपदेश किंवा घ्यायचा उपदेश किंवा ज्ञानापाशी जाऊन घ्यायचं ज्ञान, याचा तुम्ही विचार करूच नका. म्हणाले की असा कुणाकडे आणि किती किती भटकाल तर तो तुम्हाला भेटेल, त्यापेक्षा मीच उपदेश करतो. म्हणाले ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे. आता उपदेश कशाचा हे त्यांनी सांगितलंय की सायोज्य प्राप्तीच्या करताचा उपदेश. नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा, पहिलं तत्व सांगितलं की म्हणाले जर का आपल्याला सायोज्य म्हणजे मोक्ष पाहिजे आहे, मुक्ती पाहिजे आहे, कैवल्य पाहिजे आहे, तर त्यांनी एक नियम सांगितला की त्याकरता निरनिराळी मतं ऐकत राहायची आणि त्या निरनिराळ्या मतांचा विचार करत राहायचा. हे काही म्हणाले उपयोगाला येत नाही. कुठेतरी एका ठिकाणी माणसाला स्थिर व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हणाले वेगवेगळ्या मताचा अवलंब करत जर साधन करत राहिला तर म्हणाले त्याला काही अर्थ नाही. हे त्यांचं पहिलं मत. ब्रह्मज्ञानाशिवाय जो उपदेश आहे त्याला उपदेशच म्हणू नये. म्हणाले एखादा ब्रह्मज्ञानाची भाषा करतो आणि त्यात ब्रह्मज्ञान न सांगता व्यवहारच सांगतो तर म्हणाले त्या व्यवहार हा काही ब्रह्मज्ञानाचा उपदेश नव्हे. माणसाचा व्यवहार सुधारण्याकरता व्यवहार सांगितला आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता व्यवहार सांगितला आणि व्यवहाराकरता व्यवहार सांगितला. याच्यात फरक आहे. म्हणाले की आमचा व्यवहार कसा बदलावा, त्या बदललेल्या व्यवहाराने आमचं जीवन कसं आम्ही पुढे न्यावं, आमच्या प्रपंचामध्ये आम्हाला काय तारतम्याने वागलं तर आम्हाला ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने जाता येईल, या दृष्टीने. कारण समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ निरूपण केलंच आहे. त्यांनी म्हटलंय की जैसे प्रपंची सुवर्ण तैसे परमार्थी पंचीकरण. आता यात पंचीकरणच आहे आपल्याला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ब्रह्मज्ञानाच्याच अनुषंगाने उपदेश व्हावा, अन्य उपदेश करू नये. हे दुसरं. तर जसं धान्याशिवाय धान्य पाखडून टाकून द्यावं आणि पाखडलेलं भुसत जसं पोत्यात भरून ठेवावं आणि धान्य टाकावं, हे जसं होतं की फुलपटालाच महत्त्व द्यावं आणि मूळ धान्याला टाकून द्यावं, तसं ब्रह्मज्ञान सोडावं आणि आपण आपल्या ठिकाणी काहीतरी जो जगाचा फापट पसारा आहे त्याच्यामध्ये अडकावं. म्हणून ते म्हणतात की नाना काबाड बडविले ना तरी तर्कची गुसळिले अथवा धृणची सेविले साधकास. नाना साली म्हणजे काबाड बडविले म्हणजे आता काबाड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा ज्वारी किंवा हे रास करायची असते तेव्हा कणसं तोडतात आणि खालची बाजूला करतात. ती तोडलेली कणसंच खळ्यामध्ये टाकतात. आता ती तोडलेली कणसं खळ्यात टाकायची सोडून
जर का त्याचं जे धाट आहे, त्याला त्यांनी काबाड म्हटलंय, की तेच जर आपण सारखं फिरवत राहिलो बैलांच्याकडनं, तर ते कितीही फिरवलं तरी त्यातनं कुठे धान्य निघणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की नाही त्या गोष्टीमध्ये कष्ट करू नका. म्हणाले किंवा त्यातला रस सोडला आणि चोलट्याच खाल्ल्या, म्हणजे आंब्याचा आतला गर टाकला आणि फक्त सालच खाऊ लागलो. खोबरे सांडून खादल्या नरोट्या जायच्या, खोबरं सोडलं आणि वरची करवंटी खाण्याचा प्रयत्न केला. तसं ब्रह्मज्ञानाशिवाय वेगवेगळे उपदेश जे आहेत ते काही उपयोगाचे नाही. आता पुन्हा ब्रह्माच्या विषयी सांगतात की ब्रह्माचा उपदेश म्हणजे सुद्धा कोणता. म्हणजे त्यांनी 2 मुद्दे सांगितले की 1760 प्रकारांनी शंका काढून तुम्ही 10 ठिकाणी त्या शंका निरसन करायला वेगवेगळ्या विचारांच्या मागे धावून यातनं काय साधतं त्यातनं काय साधतं करायला जाऊ नका, असं त्यांनी म्हटलंय. श्रवण पुष्कळ करा, श्रवणाला अडचण नाही. पण त्यांचं म्हणणं असं की यांचा मार्ग सोपा दिसतो, आता तो करू, बरं तो नाही, तो मार्ग बरा दिसतो, तो करू, मग हा नाही, हा मार्ग बरा दिसतो, हा करू. असा मनुष्य जेव्हा एक 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 मार्ग सोडून प्रत्येक मार्गाच्या मागे धावतो, समर्थांना मान्य नाही. दुसरं असं की मूळ ब्रह्मज्ञानाचा विषय सोडून जर काही तिसरंच मनुष्य सांगू लागला तर त्यांनी म्हटलंय की तो विषय सोडून द्या. कारण असा विषय मनामध्ये घेणं म्हणजे ऊस सोडून त्याचं बाकूस घेण्यासारखं आहे. म्हणजे ऊसाचा रस सोडला आणि त्याचं जे बाकूस आहे, जे चोथा आहे, तोच जसा काही खाण्यासारखा आहे असं म्हणून स्वीकारला आहे. असे काय 2-4 दृष्टांत दिलेत त्यांनी आणि त्या दृष्टांतांनी आम्हाला सांगितलं. पुढचा मुद्दा, ब्रह्माच्या बाबतीमध्ये सुद्धा ब्रह्माची उपासना करता सगुण पातळीवर आम्ही काहीही स्वीकारलं तर समर्थ म्हणतात मान्य आहे, पण ब्रह्माचं मूळ स्वरूप निर्गुण आहे हे पक्क लक्षात ठेवा. आणि जे काही निरूपण आहे त्या सगुणाच्या आधाराने निर्गुणाचंच निरूपण करावं लागेल. म्हणून ते इथे सांगतात, आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोतेजन. सूचित चांगलं चित्त, सुचित स्वच्छ चित्त, निर्मळ चित्त, एकाग्र चित्त, त्यामुळे सूचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. सकळ सृष्टीची रचना ते हे पांचभूतिक जाणा, परंतु हे तवेना सर्व काळ. आता त्यांनी तत्वज्ञानामध्ये प्रवेश केला आहे या दशकापासून. इथे ते म्हणतात हे जग कशापासून निर्माण झालं, तर म्हणाले हे जग जे निर्माण झालेलं आहे ते पंचमहाभूतांच्या पासून निर्माण झालेलं. आता हे म्हणाले लक्षात ठेवा, समर्थांना आपल्याला जे जे लक्षात ठेवायला सांगायचंय त्या त्या गोष्टी त्यांनी आधी मुळामध्ये विधान म्हणून सांगितलेले की हे सगळं जग पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणामधून झालेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूत आहेत. त्यांचं संमिश्रण आहे. ते पुढे त्यांचा अध्याय आहे, त्यात दशक आहे, त्यामध्ये त्या दशकामध्ये समास आहे पंचीकरणाचा. समर्थांची जी आवडणारी प्रकरणं आहेत त्यात समर्थांना पंचीकरण अतिशय आवडतं. त्यांनी पुन्हा 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 पंचीकरण विषय सांगितला. इथे त्यांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की हे जे सगळं जग आहे हे पंचीकृत पंचमहाभूतांपासून झालेलं आहे. म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र महाभूत नाही, ती 5 महाभूतं आधी सगळी एकत्र कालवली आहेत. त्याचं जे रसायन आहे त्याच्यापासून हे सगळं जग निर्माण झालं. मग निर्माण होताना कुठे आकाश जास्त आहे, कुठे पृथ्वी जास्त आहे, तर कुठे आप जास्त आहे, कुठे तेज जास्त आहे. आधी अंती ब्रह्म निर्गुण. पुढचा सिद्धांत सांगितला. म्हणाले जे तत्वज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे, आता ते कोणतं तत्वज्ञान स्वीकारताय किंवा अनुसरताय ते आपल्याला इथे स्वच्छ करून सांगताय की मी पंचमहाभूत पंचीकरण मला मान्य आहे. मला काय मान्य आहे? आधी अंती निर्गुण ब्रह्मच मान्य आहे. मी आधी अंती सगुण ब्रह्म मान्य करत नाही. आपल्यासमोर अनेक वेळा आपण जसं बोललो की शंकराचार्य निर्गुणाची उपासना मान्य करतात, तर उरलेले जे आचार्य आहेत ते सगळे आचार्य सगुणाची उपासना मान्य करतात. म्हणजे रामानुजाचार्य असो, वल्लभाचार्य असो, मध्वाचार्य असो, निंबार्काचार्य असो, हे सगळेच्या सगळे केवळ भक्ती आणि भक्ती करता जे श्रीकृष्ण परमात्म्याचं सगुण साकार विग्रह रूप आहे तेच रूप त्यांनी मान्य केलं की तोच आधी आहे, तोच अंती आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या मागे निर्गुण काही त्याचं रूप आहे का? ते म्हणतात तो निर्गुण नाहीच आहे, तो सगुणच आहे.
तो कुठे राहतो? तो वैकुंठात राहतो. मग प्रत्येकाच्या दृष्टीने तो काय लीला करतो? तो भक्तांना कसा जवळ करतो, भक्तांवर कसा प्रेम करतो, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मांडल्या. म्हणजे कसं, निंबार्काचार्यांचा जो श्रीकृष्ण आहे तो राधेशिवाय अजिबात नाही. त्यांचा राधा कृष्ण युगुल आहे की ते दोघे नुसता कृष्ण नाही आहे त्यांचं. रामानुजाचार्यांचं तसं नाही. रामानुजाचार्यांनी जी भक्ती केली आहे त्यामध्ये श्री म्हणजे शक्ती तिला मुख्य मानलंय आणि तिच्या भक्तीने तिला अंकित होऊन मग भगवान विष्णूची भक्ती मान्य केली. अर्थात तेही राधाकृष्ण मान्य करतात, तेही भगवान श्रीकृष्णाचीच उपासना करतात, पण प्रत्येकाचं प्रतीक थोडं थोडं वेगळं आहे. आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे पूर्वी की वल्लभाचार्य आहे. वल्लभाचार्यांना तर मोठा झालेला कृष्णच मान्य नाही. त्यांना गोकुळातला 8 वर्षाचाच कृष्ण मान्य. ते म्हणाले तो मथुरेत कंसाचा वध करायला गेला आणि कृष्ण बिघडला. तो आमच्या गोकुळात होता तोपर्यंतच चांगला होता. गोकुळातून बाहेर गेला त्याचं निष्पापपण संपलं. म्हणून त्यांना भक्ती करायला फक्त बालकृष्ण पाहिजे. त्यांची भक्ती जी आहे ती बालकृष्णाशी सीमित आहे. तो भगवान योगेश्वर श्रीकृष्ण गीता सांगतो त्याला आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. तो गीता सांगेल नाही तर महाभारत करेल, आम्हाला त्याच्याशी काही करायचं, आम्हाला फक्त तो गोकुळातला पाहिजे. म्हणजे ही प्रत्येकाची धारणा आहे. नंतर मध्वाचार्यांची धारणा मूल राम. आता रामाचं एवढं चरित्र रामायणामध्ये आलेलं आहे, पण त्यांचं तत्व हे विष्णू सर्वोत्तम तत्व आहे. आणि रामरूपामध्ये जेव्हा ते उपासना करतात तेव्हा ते म्हणतात हा जो अवतार घेतलेला राम आहे तो नाही, आमच्या हृदयात राहतो तो आत्माराम, तो मूळ राम आहे. मग आता त्या रामाला त्यांनी एक आणखीन मूळ राम केलेलं. असं प्रत्येकाने आपलं उपासनेचं जे तत्व म्हणा, प्रतीक म्हणा, स्वरूप म्हणा, आराध्य दैवत म्हणा, भिन्न भिन्न स्वीकारलंय. पण ते जे भिन्न भिन्न स्वीकारलेलं दैवत आहे ना ते दैवत सगुण आहे. आणि स्वीकारलं कसं आहे की तेच सगळ्यांना जन्माला घालतो. म्हणजे तो भगवान श्रीकृष्णच ह्या सगळ्या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे. तोच याचा संहार करणारा आहे. इथे ब्रह्म जेव्हा निर्गुण आहे असं म्हणतो तेव्हा ती स्थिती नाही. अनुभूती तुकाराम महाराजांना कशाची येईल तर सगुण ब्रह्माची अनुभूती आहे. कारण दर्शन त्याचंच आहे, सगुणाचं दर्शन आहे. पण जो आनंद आहे तो त्या सगुण मूर्तीच्या केवळ दर्शनाचा नाही आहे, तो निर्गुणाचा आनंद आहे. आपल्याकडे त्याचा जो विचार मांडलाय तो असा आहे की अनुभूती जी येते, दर्शन जे होतं, साक्षात्कार जो घडतो तो सगुणाचा होतो. आणि सगुणाच्या साक्षात्कारातून सत्पुरुषांना निर्गुणाशी एकरूप झाल्याचा आनंद मिळतो. ही जी भावना आहे सगुण निर्गुणाच्या मध्ये समन्वय साधणारी आणि सगुणाच्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. कारण जोपर्यंत लौकिक आहे तोपर्यंत सगुणच आहे, तोपर्यंत ती शक्तीच आहे, तोपर्यंत ती मायाच आहे. कशी जाणार पलीकडे? या जगात उपासना करताना त्या शक्तीच्या पलीकडे ब्रह्म कुठे इथे येणार? ब्रह्म या जगात येणारच नाही. कारण ब्रह्म हे फक्त अनुभवण्याचा पलीकडे गेल्यानंतरचा विषय आहे. तो प्रत्यक्ष साक्षात्काराला येईल तेव्हा त्याचं रूप सगुणच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आम्ही कोणतं ब्रह्माचं रूप मानतो, अंतिमतः सगुण मानतो का नाही, आम्ही अंतिमतः निर्गुण मानतो. म्हणजे समर्थ काय मानतात ते समर्थ सांगतायत आता आपल्याला. मग आधी अंती ब्रह्म निर्गुण त्याची शाश्वताची खूण, ते शाश्वत आहे म्हणजे चिरकाल आहे. हेर पंचभूतिक जाणं नाशिवंत. जेव्हा भगवंत साक्षात्काराला येतो तेव्हा साक्षात्काराला आलेल्या परमात्म्याचं रूप कोणी म्हणतो तो हिरण्यगर्भाच्या रूपामध्ये म्हणजे तेजोमय रूपामध्ये येतो. देवता प्रकट होतात तेव्हा विलक्षण तेजस्वी अशा प्रकट होतात. कुणी म्हणतं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तर निळसर अशा तेजात दर्शन होतं. कुणी म्हणतात भगवान शंकराचं दर्शन शुभ्र अशा तेजात होतं. म्हणजे देवता प्रकट होतात तेव्हा तेजोरूप असतात. त्या तेजोरूप असतात म्हणजे तेज आलं म्हणजे आकाश, वायू आणि तेज, तिसरं महाभूत आलं. कारण पहिलं महाभूत आकाश, आकाशातून वायू आणि आकाश आणि वायूमधून तेज. म्हणजे 3 महाभूतांचा आश्रय घेऊनच देव दर्शन देण्याकरता प्रकट होतो. म्हणजे पुन्हा तो ह्या पंचमहाभूतांशी निगडीत आहे.
समर्थ म्हणतात असा येर पंचभूतिक जाणं नाशिवंत. तो का नाशिवंत आहे? पण त्या क्षणापुरता त्यांनी साक्षात्कार किंवा दर्शन दिले. दर्शन दिल्यावर तो निघून जाणार आहे, निघून जातो. म्हणजे दर्शन देऊन जो निघून जातो तो सातत्याने त्या रूपात तिथे राहत नाही. तो त्याच रूपात आहे का? मला त्या रूपात दिसला, दुसऱ्याला अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसेल. तो अनेक रूप धारण करतो. म्हणजे ते त्याचं अंतिम रूप नाही आहे. मग त्या सगळं रूपाला तुम्ही कसे अंतिम समजणार, असा समर्थांचा सवाल आहे. की तेच रूप जर विष्णू होऊन येतं, तेच रूप जर शंकर होऊन येतं, तेच रूप जर नरसिंह होऊन येतं, तर हे जर वेगवेगळी रूपं धारण करतं, जेव्हा तो नरसिंह असतो तेव्हा तो शंकर नसतो, जेव्हा तो शंकर असतो तेव्हा तो नारायण नसतो, जेव्हा तो नारायण असतो तेव्हा तो गायत्री देवता नसतो. तो कोणतं तरी एक रूप धारण करतो, एका वेळी सगळी रूपं धारण करतो. पण ज्याला जे पाहिजे आहे तेच तो दाखवतो. म्हणजे मला ज्या रूपात आनंद मिळाला ते रूप अंतिम नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात की मला ही जी प्रकट होणारी रूप आहे त्याच्या मागे असणारं जे ब्रह्मतत्व आहे तेच प्राप्त करून घ्यायचं आहे. तेच मी माझ्या तत्वतः त्या प्राप्तीकरता मी धडपडतो. एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते म्हटलं तर तो, म्हणून आपण म्हटलं तसं की तेज रूपामध्ये प्रकट झाला, पण तेज म्हटलं तरी महाभूतच आहे. आणि तो जोपर्यंत महाभूत रूपामध्ये प्रकट होत नाही तोपर्यंत आम्हाला दिसणारच नाही. आमच्या डोळ्याला जेव्हा तो दिसतो आहे तेव्हा तो त्या काहीतरी आमच्या डोळ्याला दिसण्यासारखं रूप घेऊन आलाय म्हणून दिसतो. नाहीतर आपण 11व्या अध्यायामध्ये बघितलं, भगवंतानी जे विश्वरूप विराट दर्शन दाखवलेलं आहे, भगवंत खूप म्हणजे अगदी त्याला भरतं आलेलं आहे प्रेमाचं. तो म्हणतो तुला मी हे माझं रूप दाखवतो. मग ते कसं आहे? विशाल उदर आहेत, वक्त्र आहेत, नेत्र आहेत, अनेक अनेक प्रकारांनी माझी ब्रह्मांड आहेत, या ठिकाणी असे तसं केवढं वर्णन भगवंत सुरू करतो. आणि त्याला भानही राहत नाही की अर्जुनाला कळतंय का कळत. आणि गीतेमध्ये भगवंताचं जे भगवान उवाच संपलं की अर्जुन म्हणतो भगवंता तू हे काय बोलतोस, मला काही कळत नाही कारण मला हे दिसतच नाही. मग तो म्हणतो अरे मी विसरलो. म्हणून तो त्याला दिव्य चक्षु देतो. की म्हणाले आता हे माझं रूप पाहण्याकरता हे चक्षु घे. म्हणजे तरी सुद्धा कोणते तरी डोळे म्हणजे ते या पातळीवर नसले तरी त्या पातळीवर येत नाही, तेही पुन्हा नाशवंतच आहे. म्हणजे त्याची ग्रेड 1, 2, 3, 4 तसं त्याचं आमच्या अगदी पृथ्वीतलावरची त्याची पातळी नसेल, थोडी वरची असेल तरी पुन्हा पातळीच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. की सगळ्यात शेवटी जिथे जाऊन पोचतं की जिथे आता बदल विकार संभवत नाही, परमात्म्याचं जे निखळ आणि निष्कल रूप आहे तेच रूप आम्हाला मान्य आहे. म्हणून ते म्हणतात मा तो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा. अरे अरे म्हणाले त्या परमात्म्याला या पांचभौतिक गोष्टीत कशाला अडकवायचं, त्याला ती उपमा देणं बरोबर नाही. ज्याची कळे ना महिमा ब्रह्माधिकासी, ब्रह्माधिकांना सुद्धा तो कळत नाही, त्याचा महिमा कळत नाही. तर भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. म्हणून म्हणाले आता फार बोलत नाही म्हणाले, एवढंच सांगतो की निर्गुण हे रूप स्वीकारावं, कारण ईश्वराला कोणताही दोष आपण देऊ नये. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश, पंचभूतासी आहे नाश आत्मा अविनाश रूपी. पुढचा मुद्दा म्हणजे देव हा पंचमहाभूतात्मक नाही, हे आता ठासून पक्क केलं. पुढचा मुद्दा काय? ही सगळी जी पंचमहाभूत आहेत त्याच्यामध्ये कोण राहिलाय वरून? हा परमात्मा वरून. म्हणजे परमात्म्याची उत्पत्ती पंचमहाभूतापासून नाही, पण ही जी सगळी पंचमहाभूत आहेत तिच्यामध्ये मात्र परमात्माच आहे. पंचमहाभूतांना स्वतंत्र अस्तित्व नाही. पंचमहाभूत म्हणजे परमात्माच. हा दुसरा मुद्दा झाला. जे जे रूप आणि नाम तो अवघाची भ्रम, नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. पुढचा सिद्धांत की ह्या जगामध्ये जेव्हा कोणतीही वस्तू दिसते म्हणजे त्याला रूप आहे. जे रूप आहे त्याला नाम आहे. आई पण नाम असेल. म्हणजे आपण एखाद्या पदार्थाला हा गोड पदार्थ आहे म्हणू किंवा त्या नात्याला आपण आई म्हणू. दुसरा त्या नातं आईचंच आहे पण तो शब्द दुसरा वापरी. रूप तेच आहे, त्या नात्याचं रूप ते आहे, शब्द बदलेल. म्हणजे या जगामध्ये नाम आणि रूप, जे रूप आहे त्याला काहीतरी नाव आहे
ते आम्हीच दिलेलं नाव असायची काही गरज नाही. पण रूप आहे आणि नाम आहे. माहिती आहे तर ते जे माहिती आहे ते नाव दे, माहिती नाही तर तो त्याला जे द्यायचं आहे ते नाव दे. पण हे जे जग आहे ते नामरूपात्मक आहे आणि ज्याला ज्याला नामरूप आहे त्याला त्याला नाश आहे. हा पुन्हा तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. म्हणजे आपला सिद्धांत आता कुठून कुठे आला? ब्रह्म निर्गुण आहे. ब्रह्म सगुणामध्ये प्रकट झालं तरी सुद्धा ते सगुण हे अंतिम त्याची स्थिती नाही आहे. निर्गुण हीच त्याची अंतिम स्थिती आहे. पंचमहाभूतामध्ये ब्रह्माला जर प्रकट करायला आपण गेलो तर आपण ब्रह्माला निष्कारण दोष लावतो, म्हणजे मर्यादा लावतो. आणि परब्रह्माच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी सदोषता देणं योग्य नाही. त्याच्या पुढे मग उलट ही जी पंचमहाभूतं आहेत ती मात्र ईश्वराने निर्माण केली आहे. म्हणजे ईश्वर पंचमहाभूतांमधून निर्माण झाला नाही. तो दर्शन द्यायला जरी पंचमहाभूतांचा आधार घेतो तरी त्याची निर्मिती पंचमहाभूतातून नाही आहे. पंचमहाभूतं त्याच्यापासून निर्माण झाली. आता पंचमहाभूतं निर्माण झाली हे एक आणखीन अलीकडची पायरी. त्याच्या पुढची पायरी, त्या पंचमहाभूतापासून एक जग निर्माण झालं. मग निर्माण झालेल्या जगाला काय म्हटलं? हे नामरूपात्मक आहे असं म्हणलं. की त्याला नाम आहे, त्याला रूप आहे. लोखंड आहे, सोनं आहे, हे रूप आहे. हा म्हणजे दिवस आहे, ही रात्र आहे. हा ऋतू थंडीचा आहे, हा ऋतू उन्हाळ्याचा आहे, हा ऋतू पावसाळ्याचा आहे. असं प्रत्येकाला त्याच्या वर्णनावर हुकूम, त्याच्या रूपावर हुकूम काहीतरी नाव आहे. तर ज्याला ज्याला नाव आणि रूप आहे ते ते कशापासून बनलं? पंचमहाभूतापासून. जे जे पंचमहाभूतापासून बनलं ते ते कसं आहे? नाशवंत आहे. आणि परमात्मा त्या पंचमहाभूताच्या पलीकडे आहे. मग आता तत्वज्ञानाची आणखीन एक पायरी आपण पुढे आलो. आता ते म्हणतात पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे. आता आणखीन एक पायरी आपल्याला पुढे आणली. त्यांनी आता पंचमहाभूतांमध्ये 3 गुण त्याच्यामध्ये अधिक सांगितले. आता पंचमहाभूत पक्की केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूतं आणि त्रिगुण सत्व, रज आणि तम हे 3 गुण. म्हणजे हे 5 आणि हे 3 मिळून 8. ही झाली अष्टधा प्रकृती. म्हणजे 8 प्रकारच्या या गोष्टींनी प्रकृती म्हणजे हे जग, म्हणजे हे जड. म्हणजे याच्यामध्ये फक्त आता काय कमी आहे? चैतन्य कमी आहे. बाकी आता काही कमी नाही. हे जे सगळं जग आहे हे सगळं जग या अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालं. या अष्टधा प्रकृतीच्या पलीकडे काही नाही. आता फक्त त्याच्यात येणार कोण आहे? तो फक्त चेतन आला, चैतन्य आलं, परमात्मा आला, परब्रह्म आलं किंवा पुरुष आला. ही प्रकृती आहे. ही प्रकृती आहे तर तो पुरुष आहे. तर तो पुरुष जेव्हा त्याच्यामध्ये येईल तेव्हा त्याच्यात चैतन्य येईल किंवा त्याला त्याचा आधार येईल. त्याच्या आधाराशिवाय ते उभं राहणार नाही. म्हणजे जरी पंचमहाभूतांच्या ठिकाणी ही सगळी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे असं म्हटलं आहे तरी पंचमहाभूतामध्ये तो आहे म्हणून पंचमहाभूत हे निर्माण करतात. प्रकृती ही परमेश्वराची शक्ती आहे म्हणून प्रकृती हे निर्माण करते. म्हणजे त्या चैतन्याच्या किंवा ब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय काहीही उभं राहू शकत नाही. हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. आता ही अष्टधा प्रकृती आहे. पुन्हा तिचं स्पष्टीकरण काय? तर ही अष्टधा प्रकृती कशी आहे? नामरूपात्मक आहे. आता त्यांनी सृष्टी कशी सांगितली? नामरूपात्मक. मगाशी आपण बघितलं ना, जी जी निर्माण होते ती सृष्टी नामरूपात्मक आहे. ही अष्टधा प्रकृती नामरूपात्मक आहे. म्हणजे सृष्टी बरोबर अष्टधा प्रकृती बरोबर नामरूप बरोबर नाशवंत. म्हणजे प्रकृती नाशवंत आहे हे त्यांना विधान आपल्याला सांगायचं आहे. मग काय काय नाशवंत आहे? पंचमहाभूत नाशवंत, दिसणारी सगळी नामरूपात्मक सृष्टी नाशवंत, या जगामधली प्रत्येक वस्तू नाशवंत. मुळामध्ये अष्टधा प्रकृती जिला म्हटलं ती पंचमहाभूत नाशवंत, सत्व, रज, तम नाशवंत. हे सगळं संपणार आहे. हे सगळं शेवटपर्यंत राहणार नाही. हा एक पुन्हा पुढचा सिद्धांत सांगितला. म्हणून ते म्हणतात ते हे दृश्य नाशिवंत ऐसे वेद श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी.
आता मग शाश्वत कोण आहे? तो एकटा एक निर्गुण परमात्मा आहे. तो एकटा एक परब्रह्म फक्त शाश्वत आहे, बाकी दुसरं काही शाश्वत नाही. जे शस्त्रे तोडिता तुटेना, नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका, तो श्लोक आहे. जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुनी, जे पाण्यात मिसळू शकत नाही, ज्याला शस्त्राने छेदता येत नाही, ज्याला अग्नीमध्ये जाळता येत नाही, म्हणजे ते जे ब्रह्मतत्व आहे त्याला या पंचमहाभूतांना काहीच करता येत. या पंचमहाभूतांना एकदा गर्व झाला. त्या आपल्या केन उपनिषदामध्ये कथा आहे. आणि सगळ्या देवतांना वाटलं आम्ही जिंकलो, असुरांचा आम्ही पराजय केला, आणि त्यामुळे सगळ्यांना गर्व झाला. तेव्हा परब्रह्माला वाटलं की यांना कळलं पाहिजे की तुम्हाला जिंकवून देणारा कोण आहे. तर तो तुम्हाला कळला नाही म्हणून तुम्हाला आम्ही जिंकलो असं वाटलं. तर हा इंद्र आणि बाकीच्या देवता, हे सगळ्या देवता एकत्र आहेत. आणि त्यांना असं दिसलं की कुठेतरी ढगातून आवाज येतोय. त्यांना वाटतं कोणी यक्ष आहे का, कोण आहे की जो असा ढगातून आवाज आपल्याला आला आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्याशी जर बोलायचं असेल तर आता कुणी जावं. तर ते म्हणाले या पृथ्वी तलावरती अग्नी श्रेष्ठ आहे, कारण तो लोकांनी दिलेली आहुती जी आहे तो अग्नी स्वीकारतो. तोच जातवेद, हेच वेदांच्या मंत्रांनी केलेल्या यज्ञाला आणि त्या हवीला ग्रहण करण्याचं साधन आहे, माध्यम आहे. तर त्यालाच पाठवावं. तर त्यांनी त्या अग्नीला पाठवलं आणि सांगितलं की जा, तो कुठे आहे, काय बोलतो विचार. तो तिथे जातो, ते शब्द ऐकू येतात, त्याला ती काही दिसत नाही कोण व्यक्ती आहे. तो म्हणतो आपण कशा करता गर्जना करता आहात, काय आपल्याला पाहिजे. त्याने सांगितलं तू कोण आहे. तर म्हणलं मला काय विचारता, मी कोण आहे, मी असा अग्नी आहे, मग मी कसा प्रभंजन आहे, मी कसा या जगाला विश्वाला जाळतो, केवढं माझं सामर्थ्य. त्यांनी आपली पुष्कळ अगदी म्हणजे डिटेल त्यांनी आपलं बायोडेटा दिला त्यांना, की सांगितलं की असा असा मी आहे. ते ऐकल्यानंतर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मला काही जास्त नको, पण इथे गवताची काडी पडली आहे, तिला तू जाळून दाखव. तर ती जळेच ना. तो परत आला. मग परत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता वाऱ्याला पाठवूया. तोही फार मोठा श्रेष्ठ असा पंचमहाभूतांमध्ये. तो वायू गेला. वायू गेल्यानंतर वायूचंही तसंच सगळे तेच डायलॉग, सगळं तेच संभाषण सगळं झालं. मग त्यांनी सांगितलं काही नाही, ही गवताची काडी आहे, एवढी उचल. तर त्याबरोबर त्याला एवढा वारा, तो प्रभंजन, पण त्याला काही ते उडवता येईना. तोही खजील होऊन परत आला. तो म्हणाला काय आहे कळत नाही, पण आपलं सामर्थ्य काही तिथे चालत नाही. मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आता आपण जाऊन फजिती करण्यापेक्षा इंद्राला पाठवा. मग इंद्र गेला. मग इंद्र गेल्यानंतर त्याला काहीच आवाज ऐकू आला नाही. तो म्हणाला की तू कोण जो असशील. म्हणाला मी इतका या सगळ्यांच्या पेक्षा पापी आहे का की या अग्नीला, या वायूला तुझा आवाज तरी ऐकायला आला, तू बोललास माझ्याशी, तर तू बोलत पण नाही आहेस. याचं कारण काय, म्हणजे माझं काय चुकलं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला पुष्कळ कळलं इंद्रा, की तुझ्या ठिकाणी ही जी नम्रता आहे की तुझ्याशी मी बोललो नाही याचा तू विचार केलास. त्यांना कशाचाच विचार आला नाही की ही एवढी काडिका उचलली जात नाही, काडिका जळली जात नाही, याचं कारण काय हे सुद्धा त्यांच्या मनात आलं नाही. ते गर्वाने निघून गेले. मग ती पुढची कथा आहे की हैमवती उमा ह्या नावाने ईश्वराची शक्ती ती त्यांच्या पुढे प्रकट झाली. इंद्राला तिने पुष्कळ उपदेश केला आणि मग पुढे इंद्राला ब्रह्मज्ञान झालं वगैरे, असा तो सगळा कथाभाग आहे. तो सांगण्याचा हेतू असा की ही जी पंचमहाभूतं आहेत ही पंचमहाभूत सृष्टी निर्माण करू शकत नाही. या पंचमहाभूतांना प्रेरणा देणारं परब्रह्मच आहे. म्हणजे कोणत्याही तऱ्हेने लक्षात ठेवलं तरी एक लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येकाशी परब्रह्म जोडलेलंच आहे. परब्रह्माशिवाय पाऊल पुढे पडत नाही. म्हणजे निर्गुण ब्रह्म, तसंच सगुण ब्रह्म. सगुण ब्रह्माच्या खाली अष्टधा प्रकृती, 5 महाभूत आणि सत्वरजतम. त्याच्या खाली या पंचमहाभूतापासून निर्माण झालेली सृष्टी. त्या सृष्टीचं वैशिष्ट्य काय, तिला नाम आणि रूप आहे. दुसरं वैशिष्ट्य काय, ती नाशवंत आहे. तिसरं वैशिष्ट्य काय, ती या अष्टधा प्रकृतीपासूनच बनलेली आहे. हे भगवंताच्या शक्तीने तिला निर्माण केलेली आहे. आणि हे सगळं सांगून झाल्यावर आता ते म्हणतात
की ती शाश्वत नाही. शाश्वत म्हणजे चिरकाल राहणारी नाही. चिरकाल राहणारं कोण आहे? तर एकटा एक परब्रह्म आहे. आणि मग तो शस्त्रांनी तुटत नाही वगैरे वगैरे, वायूंनी उडत नाही, अशा प्रकारे. आता इथे त्यांनी पुढे म्हटलंय, त्याचं वर्णन केलंय की ते सगळ्यापेक्षा वेगळंच आहे. ते अत्यंत सूक्ष्मपणाने कोंडून राहिले, दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले. आपल्या मनातली शंका विचारात घेतली की अहो ते दिसतं कुठे? मग आम्हाला आमचे असेच सायंटिस्ट आहेत मोठे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणाले की तुम्ही माझ्या घरी या आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे जसा शेतामध्ये शेतकरी पेरणी करतो धान्याची, तसा तो परमेश्वर आपल्याला समोर स्वच्छ प्रकट का दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं. तर ते त्याची इच्छा, त्यांनी प्रकट व्हावं का होऊ नये, असं त्याच्यावर चर्चा पुष्कळ आहे. आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. पण हा चांगल्या चांगल्या विचारवंतांना पडणारा प्रश्न आहे की तो जर आम्हाला प्रकट दिसला असता तर आम्ही अधिक त्याच्या दिसण्यामुळे, असण्यामुळे, अस्तित्वामुळे आम्ही अधिक चांगले वागलो असतो किंवा त्याच्यावर अधिक प्रेम केलं असतं. तो ईश्वर म्हणतो काय भरोसा, मी जर प्रकट झालोच असतो तर तुम्ही म्हटलं असता तू ईश्वर कशावरून. आता काल DNA टेस्ट झाली, त्यांचे बायका मुलं सगळे तुरुंगात आहेत, सगळे अटकेत कैदेत आहेत, तरी सुद्धा 50% लोकांचा प्रश्न आहे की ओसामा बिन लादेन नक्की मेला का. अजून इतक्या प्रकाराने अमेरिकेने शहानिशा करून 10 वर्षांनी त्याला धरून मारला, तरी सुद्धा शंका शिल्लकच आहे. अजून खरा ओसामा बिन लादेन दुसरीकडे आहेच आणि तो मेलाय की नाही कोणाला. त्यामुळे शंका किंवा संशय कधीच संपत नाही. ईश्वर दिसला तरी संपणार नाही, ईश्वर नाही दिसला तरी संपणार नाही. त्यामुळे त्यांनी म्हणले दृष्टीस लागली, दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले. तो जरी आम्हाला दिसत नसला तरी काय झालं, तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. म्हणजे सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे, तो अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये घनदाट भरून राहिलेला, अशी फट नाही की जिथे तो नाही. दृष्टीच लागेली सवे, जे दिसेल त्याची पाहावे. आता त्याचं उत्तर दिलंय. पहिल्यांदा काय उत्तर दिलं? साधा युक्तिवाद केला. अहो कशाला असं म्हणतात की दिसला म्हणजे परमेश्वर आहे, नाही दिसला तर कुठे बिघडलं, नाही दिसला तरी तो आहेच आणि तो सूक्ष्म आहे, सगळीकडे भरून राहिला आहे, म्हणून तुम्हाला दिसत नाही, असा एक तर्क देऊन समर्थांनी उत्तर दिलं. पुढचं उत्तर आम्हाला मार्मिक दिलं. त्यांनी असं सांगितलं की अहो तुमच्या डोळ्याला अशी सवय लागली आहे की जे दिसतं तेवढंच तुम्हाला पाहता येतं, जे दिसत नाही ते पाहण्याची ताकद आहे का तुमच्याकडे, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला. दृष्टीच लागली सवय म्हणजे सवय लागली, जे दिसेल तेची पाहावे, जे दिसतं तेच पाहण्याची सवय लागली, परंतु गुजते जाणावे गौप्य आहे. पण कशाच्याही मागचं जे रहस्य आहे ते रहस्य नेहमीच गूढ आहे. नाही तर अमेरिकेला 10 वर्ष लागलीच नसती की त्या 18 फूट उंचीच्या भिंतीच्या आत काय चाललंय हे कळायला त्यांना इतके दिवस लागलाच नसतात. आहे ना, प्रत्येकाच्या मध्ये रहस्य आहे. ते रहस्य उलगडण्याकरता किती काळ लागेल तो लागेल. समर्थ म्हणतात त्या ईश्वराला जाणायला बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणजे त्याला जाणायला मात्र पुष्कळ जन्म घ्यावे लागतात आणि इतक्या जन्मांच्या शेवटी तो आपल्याला प्राप्त होतो. तो काय असा इतक्या झटकन सापडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकट ते जाणावे असार, लक्षात ठेवा म्हणाले. तो जो प्रकट असताना आणि तुमच्याबरोबर रोज हिंडत राहिला असताना तर त्याचं ते जे रूप आहे ते असारच आहे, ते अशाश्वतच आहे. आणि गुप्त ते जाणावे सार, त्याचं दिसत नाही असं जे वाटतं ते रूप सार आहे. गुरुमुखे हा विचार उमजू लागेल. ते म्हणाले मी तुम्हाला किती सांगितलं तर कळणार नाही, ग्रंथाला शरण गेला तर कळेल. म्हणाले आयुष्यामध्ये खूप चांगले सद्गुरू भेटले तर कळेल. म्हणून जे उमजेना ते उमजावे, म्हणून ते दिसेना, जे दिसेना ते पाहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. आता पुढचा मुद्दा आला. आता हा परमात्मा असा डोळ्यांनी दिसणार नाहीच आहे, तो सर्वदूर भरून राहिलाच आहे, ते त्याच्या ठिकाणी गूढच आहे. मग हे गूढ उकलण्याकरता म्हणजे बुद्धीच्या पातळीवर किंवा ज्ञानाच्या पातळीवर साधन काय? तर समर्थ म्हणतात ज्ञानाच्या पातळीवरचं साधन म्हणजे विवेक.
विवेक ह्याचा अर्थ सार असार बुद्धी, योग्य अयोग्य बुद्धी, की हे टिकणारं आहे का हे टिकणारं नाही आहे. काय आहे, ही एक वस्तू बघितली, ही नाशवंत आहे, पण ती नाशवंत असली हे आम्हाला कळलं तरी उमजत नाही. आम्हाला समजतं की अंगावर घालायला 4 कपडे पुरतात, पण आमच्या कपाटात 400 साड्या असल्या तरी पुन्हा एक साडी घेण्याचा मोह आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की आम्हाला त्या विविधतेतच रस आहे. ती जी विविधता आहे ती शाश्वत आहे असं वाटतंय ना, त्या क्षणापुरतं तरी वाटतंय. खूप छान साडी बघितली असेल तर पुन्हा अशी साडी नाही मिळाली तर घ्या, आता घ्यायचं जरी मनात नव्हतं तरी घेऊन टाका. कारण का? कारण जे दिसलं आहे ते माझ्या आवडीचं आहे, जे माझ्या आवडीचं आहे ते माझ्या जवळ पाहिजे. आम्हाला जे प्लेजर ऑफ पोझेशन आहे ना, की ते माझं आहे, ते माझ्याकडे आहे. आपण म्हणतो ना की आता सध्या कसला ट्रेंड आहे, त्या सगळ्या साड्यांच्यामध्ये एखादी साडी पाहिजे. म्हणजे पैठणी जेव्हा एकदम बूममध्ये होती तेव्हा प्रत्येकजण म्हणते की बा एक पैठणी तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे, म्हणजे आपल्याकडे एखादी पैठणी असायलाच पाहिजे. म्हणजे काय त्या पैठणी वाचून वाटणार असतं असं काही नाही आहे, पण ते जे आहे त्याच्याविषयीचं जे आकर्षण आहे ते विवेकाने नाही आहे, ते मोहाने आहे. आमच्याकडचा तो मोह आहे की ती पैठणी मला पाहिजे, ती 50वी साडी मला पाहिजे, ती 500वी साडी मला पाहिजे. हा माझा मोह आहे, तो आवश्यकतेचा भाग नाही आहे. विवेक आम्हाला काय सांगतो की बाबा रे हे सगळं घरामध्ये एवढ्या साड्या लटकवून ठेवशील. असं जेव्हा त्या सालारजंग म्युझियममधून काही गोष्टी ऑप्शनला काढल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या सालारजंगचे जे ड्रेसेस आहेत ते 400 मीटर लांबीचे असे 3 का काय 4 वॉर्डरोब्स फक्त त्याचे सूट होते. आता एवढे सूट तो कुठं घालत होता आणि पुन्हा फॅशन बदलली की तो नवीनच करत असणार. ते सगळे ऑप्शनमध्ये निघाले, पण ते त्यावेळी पाहिजे, ते त्यावेळी हवेत. तसंच आपलं आहे, आपल्या सगळ्या साड्या काय आपण नेसतो का त्या काही शेवटपर्यंत वापरल्या जातात, अर्धवट अर्धवट आपण कोणाला तरी देऊन टाकतो झालं. पण तिथे विवेक असा नाही आहे की बाबा कशाकरता मी एवढं घेतो, नाही. आम्ही देहात्मबुद्धीने जगतो आणि त्यामुळे देहाला मनाला बुद्धीला ज्याचा आनंद आहे ते मिळावं असं आम्हाला वाटतं. आणि समर्थ असं म्हणतात की थोडेसे विवेकाने जगा असा ते आम्हाला उपदेश करतात. म्हणाले आवश्यक आहे का तर घ्या, गरज आहे का तर वापरा. आता आपण जेव्हा अद्वैताचं तत्वज्ञान बघू त्यावेळी जो सिद्धांत सांगितलेला आहे तो 3 प्रकारचा सिद्धांत आहे. एक सत्तात्रयाचा सिद्धांत म्हणतात त्याला. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता, अशा 3 सत्ता आहेत. आम्ही सगळे प्रातिभासिक सत्तेमध्ये राहतो की आम्हाला असं वाटतं का अमक्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे मी त्या लग्नाला त्यांच्या घरी आत्तापर्यंत त्या 4 साड्या नेसून गेले होते, आता ती साडी त्या लग्नाला त्यांच्याकडे कशी नेसू, म्हणजे ती पुन्हा वेगळी. कोण विचारतंय आपल्याला, कोण बघताय आमच्या साडीकडे. पण सगळं आम्हीच ठरवलेलं असतं की त्या ठिकाणी त्या फंक्शनला त्या पार्टीला आता त्या ग्रुपमध्ये ती साडी नेसून जायची नाही. हे जे आहे ना ही प्रातिभासिक सत्ता. व्यावहारिक सत्तेत काही नाही, 4 साड्या आहेत, पूर्वीच्या बायकांचं होतं, रोज वापरायला 2, बाहेर हळदी कुंकवाला गेले निघाले की एक साडी त्यांना प्रश्नच पडत नसेल कोणती नेसू, कारण तेवढी एकच असायची ती नेसायची, हळदी कुंकवाला जायची. तर तसं आहे ते. हा विवेक जो आहे त्या विवेकाची भाषा ही आहे की काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय आनंददायी आहे, काय दुःखदायी आहे, काय स्वीकार्य आहे, काय अस्वीकार्य आहे, काय धर्मी आहे, काय अधर्मी आहे, याचा नेहमी विचार करावा. जेवायला आता जेवताना आपल्याला कशाच्याही मध्ये साय घालायला आवडते. हल्ली सगळ्या मिठाच्या म्हणजे नमकीन पदार्थामध्ये दूध वापरतो. आयुर्वेदाला दूध आणि मीठ एकत्र मान्य नाही. आणि आजच्या आमच्या मॉडर्न रेसिपीजमध्ये सूपपासून आम्ही दूध घालतो, सूपपासून आम्ही क्रीम वापरतो. म्हणजे हे अधर्मी आहे त्यांच्या दृष्टीने. जो सारासार विवेक करतो तो दूध भात खाताना कधी मीठ लावणार नाही, कारण दूध भाताला मीठ वर्ज्य आहे. म्हणजे हे जे सगळं आहे ना हा धर्माचा विषय. धर्म म्हणजे देहाला धारण करणार, देहामध्ये विकृती निर्माणच होऊ नये
याच्याकरता काय काय सांभाळलं पाहिजे याचा जो विचार करतो तो त्या देहाचा धर्मीय विचार करतो. आमच्या आचाराने आनंद टिकवण्याकरता धर्मीय विचार आमच्या आचाराचा करतो. आमच्या विचारांना शुद्धपणा येऊन आम्हाला आनंद मिळण्याकरता विचारांच्या ठिकाणी आम्ही धर्मीय विचार करतो. असं त्यांना सांगायचं आहे की हा जो विवेक आहे हा सातत्याने करून त्या तरतम भावाने आम्ही जाणलं पाहिजे की आम्ही नेमकं काय करावं, नियमाला अपवाद किती करावे, नियमाला अपवाद कुठे करावे, कुणी करावे, कसे करावेत, का करावेत, त्या प्रत्येकाचा विचार करूनच आपण वागावं, नाही तर नियमातच वागावं वगैरे वगैरे. म्हणजे हे जे काही सगळा विचार आहे त्याला विवेक असं म्हटलंय. आणि त्यांनी असं म्हटलंय की काय कसं जाणावं याला, तर त्यांनी सांगितलं जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पाहावे, जे कळे ना ते जाणावे विवेक बळे. जे आपल्याला अज्ञात आहे ते आम्हाला विवेकाने जाणावं लागेल. आता गुप्ततेची प्रकट व्हावे आमची जबाबदारी सांगितली की तुम्ही आम्हाला दर्शन द्या, तुम्ही दर्शन दिलं तर आम्ही मान्य करू ईश्वर आहे. समर्थ म्हणतात तुमचं दर्शन तुम्ही घ्या, आम्ही सांगायचं काम करतो ईश्वर आहे, आम्ही दर्शन घेतलंय, तुमची खात्री नसेल तर तुम्ही घ्या, ते देण्याचं काम आमचं नाही आहे. म्हणून ते म्हणतात गुप्ततेची प्रकट व्हावे, असाध्यतेची साधावी. जे असाध्य आहे ते साध्य करून घ्यावं. कानडेची अभ्यासावे साधकास सावकाश. कानडेची म्हणजे जे आम्हाला दिसणारं नाही आहे, जे आम्हाला सहज दृश्य नाही आहे. कानडेची अभ्यासावे सावकाश, धीर धरावा. तुकाराम महाराज म्हणतात येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या गेली. हे आत्ता मी करायला लागलो ना आत्ता देवा मला फळ दे असं होत नाही म्हणाले. आणि त्यामुळे वेदविरंची आणि शेष तो परब्रह्म म्हणजे ते तुकडोजी महाराजांनी म्हटलंय तसं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा आशानी पावायचा नाही र, देव झाडाचा भाजीपाला नाही. ते म्हणजे तो काही तुला इतका स्वस्त आहे का की दारात आपले 4 बिया पडल्यात आले टोमॅटोचं झाड, वांग्याचं झाड आणि खातोय टोमॅटो वांगी, तसं नाही आहे म्हणाले. आणि म्हणून ते सांगतात की वेदाला ते कळत नाही, ब्रह्मदेवाला त्याचं आकलन होत नाही, शेष सुद्धा त्याची स्तुती करून थकला आहे. म्हणजे जेथे शिणले निशेष हतबल झाले सगळे आपल्या आपल्या परीने, तेची साधावे विशेष परब्रह्म ते. हे सगळे हतबल झाले त्याच परब्रह्माला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे असं ते सांगतात. तरी ते कोणे परी साधावे, त्यांना साधायचं असेल तर मार्ग कोणता आहे, तेची बोलिले स्वभावे. आता ते स्वाभाविक प्राकृतिक अगदी सहज ओघातच आहे. तुम्ही मला विचारणारच म्हणाले. समर्थ म्हणतात की तुम्ही हे सगळं सांगितलं तर सांगा त्याचा उपाय काय आहे, आमचा आम्हाला पाहायला सांगताय ना, मग उपाय सांगा. तर लगेच समर्थ म्हणतात अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. उत्तर दिलं ते कशाचं, पुन्हा उपनिषदांचं. आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. हे उपनिषदांचं प्रसिद्ध वचन आहे की ते सर्वदूर सगळ्या संतांनी त्याच वचनाचं भाषांतर प्राकृतामध्ये आपापल्या पद्धतीने केलेलं आहे. की परमात्म्याला कसं पाहावं ही आज्ञा आहे खरं म्हणजे उपनिषदांत. आत्मावारे द्रष्टव्या, अरे त्या आत्म्याचं दर्शन घे असं पहिल्यांदा आज्ञा केली. श्रोतव्या, श्रवण कर. मंतव्या, मनन कर. निधिध्यासितव्या, निधिध्यास कर म्हणजे सातत्याने ध्यास ठेव अंतःकरणात की मला ते प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे श्रवणानंतर मनन आणि मननानंतर निधिध्यास. तर आता मार्ग सांगितला समर्थांनी. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते. अशा कशानेही व्यक्त होणार ते नाहीये, ते अव्यक्त आहे. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे. अहो लोकांचं मला सांगू नका म्हणजे समर्थ म्हणतात की जेवढी माणसं तेवढे देव आहेत. आपल्या आपल्या घरामध्ये सुद्धा सवता सुभा असतो म्हणाले, एकच गणपती असतो, पण माणसं एक जण दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जातो, तर दुसरा मोदी गणपतीला जातो एकाच घरातला. तो म्हणतो माझा गणपती तो नाही, माझा गणपती आहे. त्यामुळे ज्याचं त्याचं आराध्य दैवत तेच असलं तरी वेगळं आहे. कारण पुन्हा आपल्या गणपतीची श्रद्धा, त्या रूपाची श्रद्धा हे प्रत्येकाचं वेगळं ठरतं.
समर्थ म्हणतात जितके लोक तितके देव आहे. ज्याच्या त्याच्या मनामध्ये त्याचं जे रूप आहे त्या रूपाला तो देव मानतो. तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता अशा प्रकारे म्हणाले तुम्हाला मी सूत्रासूत्रात सगळं सांगितलं. देवाचा निश्चय झाला म्हणजे अंतिमतः देव कोण, देव कसा, तर देव निर्गुण प्रत्यय आला. तो निर्गुण आहे हाच प्रत्यय आपल्याला घ्यावा लागेल. म्हणाले आता आपणासीच आपण शोध घ्यावा. आपण आता आपल्या ठिकाणी उद्धरेत आत्मनात्मान न आत्मान मावसादय आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. पुन्हा एक वचन सांगितलं गीतेचं. म्हणाले आपण आपला शोध घ्यायचा आहे, कुणी दुसरा तुम्हाला शोध घेऊन देणार नाही. वचन कुठलं, म्हणाले गीतेने सांगितलं की ज्याचा त्यांनी शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळा चितो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. आता तुझा तू शोध घे, विचार काय कर. हा म्हणाला मला हो कळत नाही, माझा मी शोध घ्यायचा म्हणजे काय करायचं. समर्थ म्हणाले मी सांगतो की तुझा देह म्हणजे तो आहे का, नाही म्हणाले. तुझा देह पडून जातो, तो संपतो का तुझ्या बरोबर. तुझ्या आधी माणसं होती, तुझ्या नंतरही माणसं आहे, म्हणजे तुझ्या बरोबर देव नाही, म्हणजे तुझा देह म्हणजे देव नाही. तुझं मन म्हणजे देव आहे का, ते पण नाही. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार आत्माच उरे. देहाचा विचार केला तर काय होतं म्हणाले, ही सगळी पंचमहाभूत आहे. आणि या पंचमहाभूतांचा विचार करताना काय डायरिया झाला, डिहायड्रेशन झालं, म्हणजे आपतत्व कमी झालं. कोणी म्हणाला कशाने गेले, अहो इतकं डिहायड्रेशन झालं, शेवटी विचारी गेले ते. म्हणजे त्या तत्वांची कमतरता झाली गेला. दुसरा एखादा मनुष्य हो काय करणार, एकदम इतकी धाप लागली श्वास घेता येईल, श्वास घेता येईना म्हणून त्यांचा श्वासच थांबला, ते श्वास थांबण्याने गेले. वायुतत्वाचा त्या ठिकाणी अभाव झाला. आता कुणी ॲक्सिडेंटमध्ये गेला, कुणी बॉम्ब अपघात लादेनच गेलं बॉम्बस्फोटामध्ये झाला, त्याच्यामध्ये त्या आगीवर भस्म झालं त्याचा चेहरा. असं म्हणाले प्रत्येक जण कुठलं ना कुठलं तरी तत्व त्याचं नष्ट होतं आणि त्या नष्ट होण्याबरोबर तो देह नष्ट होतो. म्हणजे ती तत्वाबरोबर तो देह जातो, म्हणजे देह नाशिवंत आहे की नाही. म्हणाले समर्थ सांगतात आपल्याला की पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, सगळी तत्वच भरून राहिलेली आहे. तत्वे तत्व झाडिता सार आत्मा चौरे, फक्त आत्मा शिल्लक राहतो. आपणासी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईच ठाई विभागून गेली. म्हणाले आपल्यालाच कळत नाही, आपणासी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही, काही पाऊस नका म्हणाले. शरीराचं एक वायू तत्व गेलं तर बाकीची तत्व निघून जातात. एक म्हणले अग्नितत्व गेले का त्याच्या वक्षस्थानी पडलं तर बाकीची सगळी तत्व संपून जातात. म्हणजे म्हणाले सगळे आपापल्या ठिकाणी त्यांची विभागणी होऊन निघून जातात म्हणाले. म्हणून बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळे ना. म्हणाले या पंचमहाभूताचं गाठोडं म्हणजे हे शरीर आहे. हे जर गाठोडं सोडायला निघालो आणि पंचमहाभूत वेगळी केली तर इथं आहे काय, म्हणाले काहीच नाही. ही सगळे गाठोडं जर वेगळं केलं तर तिथे काही शिल्लक उरत नाही. आणि म्हणून म्हणाले आपण अशी ठावची नाही जन्म मृत्यू कैसे काही, पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे. आता दुसरा मुद्दा सांगितला की आपल्याला फक्त वेळ किती झाली सांगा आहे. आपण अशी ठावची नाही जन्म मृत्यू कैसे काही, आपल्याला म्हणाले ह्याच्याविषयी काही समजत नाही. जन्म आणि मृत्यू कैसे काही, कैसे काही म्हणजे जोपर्यंत पाप पुण्य जग स्वर्ग माझं तुझं हा सगळा कर्मकांडाचा विचार आहे तोपर्यंतच म्हणाले जन्म मृत्यूचा विचार आहे. पण जेव्हा त्या निर्गुण, आता विषय त्यांचा निर्गुण ब्रह्म चालला, जेव्हा निर्गुण ब्रह्माला जाणायला गेलो आता कसला विचार म्हणाले, आता काही शिल्लक राहत नाही त्याच्या ठिकाणी. याचा म्हणाले काय, जन्म मृत्यू कैसे काही, पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी पाप पुण्याने काही प्राप्त होत नाही. म्हणजे जन्मभर दान करत राहिलो पुण्य केलं, जन्मभर चांगले वागत राहिलो पुण्य केलं, जन्मभर कुणाला मदत करत राहिलो पुण्य केलं. पुण्याचा
लाभ काय आहे तर म्हणाले पुण्याचा लाभ असा आहे की पुढचा जन्म उत्तम मिळेल आणि त्या जन्मामध्ये केलेल्या पुण्याचा जो काही सुखात्मक भाग आहे तो आम्हाला भोगायला मिळेल आणि त्यामुळे म्हणाले केलेलं पुण्य आमच्या गाठीच राहील. पण समर्थ म्हणतात किती दिवस या पुण्याचा विचार करणार आहे तुम्ही आणि कशाला या पुण्याचा विचार करणार आहे. त्याच्यापेक्षा म्हणाले असं करा ना, हा पुण्य विचार सोडून द्या, तुम्ही त्या परमात्म्याला शरण जा, पाप पुण्य टाकून द्या. म्हणून समर्थांच्या पुढच्या एका दशकामध्ये आहे ते म्हणाले ज्ञानेश्वर माऊलींचं पुण्य काय कमी आहे, तुकाराम महाराजांचं पुण्य काय कमी आहे. काय केलं म्हणाले त्यांनी, आपलं जे पुण्य आहे ते तिथंच टाकलं, ते निघून गेले, त्या परमात्म्याकडे निघून गेले. आता आपल्याला कशाचाच मोह नाही. तुकाराम महाराज चांगल्याशिवाय कधी वाईट वागलेलेच नाही आहे, पण त्या चांगल्या वागलेलं पुण्य आता देवा एक जन्म भोगतो आणि मग तुझ्याकडे वैकुंठात येतो असं काय तुकाराम महाराज म्हणत नाही. ते म्हणतात त्या पुण्याची तर आम्हाला आहे ना, नाही पुण्याची आणि त्याची पापाची, ते हे दोन्ही नाही आमच्या दृष्टीने, पापही नाही पुण्यही नाही. पण या दोन्ही गोष्टीशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तर समर्थ म्हणतात ती भूमिका ठेवा की पाप आणि पुण्याचे भोग भोगण्याकरता आधी मूलतः आचरण सुधारण्याकरता पाप पुण्यातच राहावं लागेल. पाप पुण्याचा विचार प्रत्येक क्षणी करावाच लागेल, नाहीतर आम्ही त्या परमात्म्याचा विचार करतो म्हणून कसेही वागायला तयार आहोत तर तो परमात्मा चालवून घेणार नाही. आपल्याकडे म्हणलंय की निस्त्रैगुण्य पथी विचारता को विधी को निषेधा, की जो निस्त्रैगुण्य त्रिगुणाच्या बाहेर जो निघून गेलेला आहे त्याला कसला विधी निषेध, तो संन्याशी आहे बिचारा, आपल्या मार्गाने निघून जातो. परंतु ते म्हणतात यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीय. त्यांनी सांगितलं हे सगळं त्याची स्थिती काय आहे हे वर्णन केलेलं आहे. निस्त्रैगुण्य पथी विचारता को विधी को निषेधा ही त्याची स्थिती आहे की तो त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आहे. त्याला पाप नाही, त्याला पुण्य नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, त्याला उपाधी नाही, ही त्याची स्थिती आहे. मग उपाधी नाही म्हणून तो वेडावाकडा वागतो का, नाही म्हणा, तो वागत नाही. का वागत नाही, कारण तो ह्या लोकांमध्ये व्यवहार करतो. हा जो लोकाचार आहे, हा लोकाचार तो स्वतःला पण बंधन मानतो. समर्थांनी तर 10 वेळा म्हटलंय की जो त्याचा उच्छेद करी असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका, असं त्यांनी म्हटलेले. यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीय, ज्याला कशाच्याच विषयी आसक्तीच नाही आहे मग त्याला लोकविरुद्ध आचार करायची तरी काय गरज आहे. तर कशाची अपेक्षाच नाही तर मग कशा करता, त्यामुळे तो करतच नाही. तो लौकिक आचार किंवा वैदिक आचार तो टाकूनच देत नाही. आता तो भक्तीमध्ये एका ठिकाणी सांगितलाय, तो आत्ताचा आपला विषय नाही, पण म्हणाले भक्त भगवंताच्या ठिकाणी कसा एकरूप होतो मीराबाईंच्या सारखा, की जो लौकिक आचार आहे तो सुद्धा मीराबाईंनी सोडून दिला. की प्रपंचामध्ये राहून जेव्हा त्यांनी बघितलं की ह्या इथे राहून भगवंताची भक्ती करू देत नाही आणि भगवंताला इथे त्रास होतो असं म्हटल्याबरोबर आपला राजवाडा मीराबाईंनी त्यागलेला आहे. आणि म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये वैदिक आणि लौकिक आचाराचा त्याग करून भक्त फक्त परमात्म्याच्या ठिकाणी राहतो असं म्हटलेलं आहे. आणि त्या भक्तीला त्यांनी व्यभिचारी भक्ती असं नाव दिले. ती वैदिक भक्ती नाही आहे, त्याला त्यांनी व्यभिचारी भक्ती, याचा अर्थ लौकिक कर्तव्याचा त्याग करून ईश्वराला शरण जाऊन केलेली भक्ती. आणि प्रत्येक संतांनी त्या भक्तीचं वर्णन करताना विराण्या लिहिलेल्या आहे. आणि त्या विराण्यांमध्ये त्यांनी म्हटलंय की भगवंता बळीयाचे संगे आम्ही झालो बळवंत, आणि त्या भगवंताला आम्ही शरण गेलो, मागचा मार्ग आमचा सुटला, आता या जगाचा मार्ग आम्हाला काही राहिला नाही. जगाने आम्हाला निंदावं नाही तर वंदावं, आम्हाला स्वीकारावं नाही तर टाकावं, पण आता एका भगवंताच्या भक्तीशिवाय आम्हाला दुसरा छंद राहिला नाही. ही जी भक्ती आहे हे भक्तीचं एक वेगळं स्वरूप आहे. म्हणजे त्याचा अर्थ लौकिकाचा व्यवहाराचा त्याग करणं गोपिकांनी जसा केला की आपल्या प्रपंचामधून गोपिका निघाल्या आणि त्या ज्या भगवंताच्या इथे रासक्रीडेकरता गेल्या, त्या भगवंताशी तिथे एकरूप होऊन राहिल्या. ही भगवंताची जी एकरूप होण्याची भावना आहे
तो भगवंताच्या अद्वैताचा अनुभव आहे आणि त्या अद्वैताच्या अनुभूती करता सर्वस्वाचा केलेला त्याग आहे. ही एक वेगळी भूमिका आणि त्या भूमिकेचा विचार एका वेगळ्या स्तरावर केलेला आहे. म्हणजे कुणीतरी असं म्हटलं किंवा नारद भक्तिसूत्र असं सांगतात की वैदिक आणि लौकिक आचार त्याग हा त्या भक्तीमध्ये अपेक्षित आहे किंवा त्यांनी केलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलं आहे की जो वैराग्यशील आहे यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम, तो त्याचा आचरण त्याचं करत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो देहबुद्धीने बांधलेला आहे आपण अशी ठावची नाही, जन्म मृत्यू कैचे काही पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे. भले त्याचा विषय हा एवढाच आहे, आपण इथे थांबवूया की वस्तूंच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी पाप पुण्य नाही आहे. आणि पाप पुण्याची बाधा त्यांना का नाही आहे? त्या नामदेवाला बाधा नाही आहे, तो असाच आहे. लौकिक आणि वैदिक आचार सोडून भगवंताच्या ठिकाणी गेला, घरामध्ये खायला अन्न नाही, घरामध्ये काही घर चालवण्याची ताकद नाही. तुकाराम महाराजांनी कधी घर चालवलं नाही. म्हणाले हे सगळे असा व्यवहार जे करतात तर लोक त्यांना म्हणतात की काय हो हे एवढे मोठे संत असे कसे वागतात. ते म्हणतात आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्हाला त्यातलं काही माहीत नाही, आम्ही ईश्वराला शरण आहोत. आणि ईश्वराला आम्ही शरण आहोत त्याचं उत्तर परमात्म्याने दिलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं जो मला अनन्य भावाने शरण आलेला आहे त्याचा योगक्षेम मी वाहते. अनन्य चिंतयंतो माम हे जन हा पर्युक असेल. आणि अनन्य भावाने जो मला शरण आला आहे त्याचं लौकिक कसं सांभाळायचं ते मी बघतो. त्याच्याकरता त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे या भक्तांनी लौकिक कर्तव्याचा त्याग करून ईश्वराची भक्ती केली. म्हणून म्हणलं त्याच्याकरता फार आपण काही चर्चा करायला नको. इथे फक्त एकच आहे की पाप पुण्य याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त एक परमात्मा पाहिजे. त्याच्याकरता पापही नको पुण्यही नको करता आम्ही लौकिक आणि वैदिक दोन्ही आचार सोडला. याचा अर्थ आम्ही काही कर्मकांड करत नाही, आम्ही आमचं काही विहित कर्माचं आचरण करत नाही, स्वधर्माचं आचरण करत नाही. इथे समर्थ म्हणतात एकच करावं, भगवंताला सगळं सोडावं, त्याला अनन्य भावाने शरण जावं. म्हणून भगवंतांनी जे उत्तर दिले भगवद्गीतेत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या धर्मांचं सोडून दे, तू असं म्हणूच नकोस हा माझा पती धर्म आहे, हा माझा पत्नी धर्म आहे, हा माझा पितृधर्म आहे, हा माझा समाज धर्म आहे, सेवक धर्म आहे, राजधर्म आहे. सगळे धर्म सोडून दे, सगळे माझ्या चरणाशी ठेव. हा त्याच्यामधला वैदिक आणि लौकिक जो व्यभिचार म्हटलेला आहे की त्याच्यापासून दूर जाणं म्हणजे जो योग्य आचार आहे तो सोडणं, पण ईश्वरालाच फक्त शरण जाणं, ही एक भूमिका आहे. आता इथे ती भूमिका का नाही आली त्याचं कारण इथे शास्त्र चाललं. शास्त्रामध्ये अनुभूतीचा प्रांत आधी येत नाही, शास्त्रामध्ये विषयाची मांडणी आली आहे. ती मांडणी चालली आहे. आता समर्थ मांडणी करतात आपल्यासमोर तत्वज्ञानाची.